लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी बेकरीप्रमाणे खारी घरी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी 1 बाउल मैदा घेतला आहे। मैदा मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि 1 टीस्पून मीठ आणि ओवा घालून घेतलेला आहे। मीठ थोडं जास्त प्रमाणात घातलं तरी चालेल आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेत आहे। याप्रमाणे आपल्याला मूठ आवळली गेली पाहिजे याप्रमाणे तूप घालायचं आहे। मला जरा कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा अजून घातलेला आहे। याप्रमाणे आपण मूठ आवळून बघायचं, तेल व्यवस्थित लागलेलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेणार आहे। पीठ हे सैलसर झालं नाही पाहिजे, घट्ट मळलं गेलं पाहिजे। आता मी 15 मिनिटासाठी साईडला ठेवते। पीठ मळून झालेलं आहे। आता मी साठा करण्यासाठी वितळलेलं तूप घेतलं आहे 4 चमचे। याप्रमाणे मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचे मैदा घेतला आहे आणि तो व्यवस्थित आपण क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपलं साठा तयार झालेला आहे। आता आपण मळलेलं पीठ परत चेक करूया। व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आपल्याला, घट्टसरच पीठ आहे। बघा याप्रमाणे आपण त्याला व्यवस्थित परत एकदा मळून घेत आहोत आणि त्याचे 4 भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत। बघा याप्रमाणे मी समप्रमाणात 4 भाग करून घेतलेत। आता मी त्यातला एक गोळा घेऊन पोळी लाटून घेणार आहे। आपल्याला 4ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी मी एक गोळा पहिल्यांदा घेतला आहे आणि तो व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचा आहे। मोठी पोळी तयार करून घ्यायची आहे। याप्रमाणे आपल्याला गोलसर लाटून घ्यायची आहे, पातळ लाटून घ्यायची आहे। जाडसर ठेवायचं नाही आहे, जितकं तुम्हाला पातळ लाटता येईल त्याप्रमाणे तुम्ही पातळ लाटून घ्या। याप्रमाणे आपली एक पोळी तयार झालेली आहे। अशाच मी 4ही पोळ्या लाटून घेणार आहे आणि आता तो साठा मी एका पोळीवर लावून घेत आहे। बघा याप्रमाणे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। 4ही बाजूला आपण साठा लावून घेतलेला आहे आणि पातळसा थर त्याच्यावर पसरून घेत आहे मी। व्यवस्थित साठा लावून घ्या, कंजूशी करू नका। याप्रमाणे साठा आपला लावून झालेला आहे। आता त्या साठ्यावरती मी आता मैदा पसरून घेणार आहे। बघा याप्रमाणे मैदा लावून घेतलेला आहे। अशीच मी एक पोळी परत त्याच्यावर टाकली आहे आणि त्याचप्रमाणे आपण साठा लावून घेणार आहे आणि मैदा पसरून घेणार आहे। अशा प्रमाणे आपण 4ही पोळ्या करून घेणार आहोत। 4ही पोळ्यांना आपण साठा लावून मैदा लावून घेणार आहोत। एकावर एक अशा ठेवायच्या आहेत आणि आता मी फोल्ड कशी करणार आहे ते दाखवते। 4ही पोळ्या आपल्या ठेवून झालेल्या आहेत। आता आपण एका साईडला मधल्या भागापर्यंत आपल्याला ती पोळी आणायची आहे आणि दुसरी साईड आपण त्याच्यावर ठेवणार आहोत। त्याआधी आपण साठा लावून घेतला आहे, मैदाला भुरभुरून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला पण साठा लावून मैदा लावून घेतलेला आहे। बघा याप्रमाणे फोल्ड करायची आहे। दोन्ही फोल्ड एकमेकांवर आल्या पाहिजे आणि चौकोन तयार करायचा आहे, म्हणून आपण परत एक फोल्ड करून घेत आहोत। तिथे साठा लावला नाही तरी चालून जातो, तिथे साठा लावू नका आणि व्यवस्थित प्रेस करून आपण 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर आपण ते व्यवस्थित लाटून घेणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला व्यवस्थित लाटता येईल। बघा याप्रमाणे आपल्याला चौकोनच लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळ करू नका आणि जास्त दाब देऊ नका। व्यवस्थित त्याला 4ही बाजूनी लाटून घ्या। जास्त पातळही करू नका, जास्त जाडही ठेवू नका। याप्रमाणे आपलं लाटून झालेलं पाहिजे आणि आता 4ही बाजूचे भाग आपल्याला चाकूने कापून घ्यायचे, म्हणजे आपले लेयर व्यवस्थित तेलात सोडल्यावर सुटून येतील। बघा याप्रमाणे आपण चौकोन करून घ्यायचं आहे। असे लेयर दिसले पाहिजे म्हणून आपल्याला 4ही बाजूचे भाग कापून घ्यायचे। याप्रमाणे आपण कापून घेतलेलं आहे। आता खारीचा शेप जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करून घेऊ शकता, लहान मोठे। याप्रमाणे आपले लेयर दिसत आहेत। बघा याप्रमाणे मी सगळे कापून घेतलेले आहे। आता गॅसवर मी तेल ठेवले। खारी जेवढी बुडतील तेवढं तेल आपल्याला ठेवायचं आहे। शक्यतो प्लेन भांडं घ्या आणि त्या पॅनवरती मी जेवढी खारी राहील तेवढे मी खारी टाकून घेतले। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही आहे। गॅसच्या
फ्लेममध्ये आपल्याला स्लो फ्लेममध्येच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटांनी आपली खारी अशी वर लेहर येतील, त्याचे वर उचलले जातील लेहर त्याचे. बघा याप्रमाणे खारी वर येईल. आता दुसऱ्या मिनिटाला त्याची लेहर सुट्टे होतील. बघा याप्रमाणे आपल्याला चमचा लावायचा नाही आहे, फक्त तेल हलवायचं आहे. बघा याप्रमाणे खारीला पलटी पण करायचं नाही, 2 मिनटं तसंच ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि 2 मिनिटानंतर आपण त्याला पलटून घेणार आहोत. खालचा भाग चेक करायचा, लाल झाला असेल तर आपण पलटून घ्यायचं आहे. जास्त लाल करू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार आहे. जास्त लाल केलं तर तुमची खारी जास्त कुरकुरीत होईल. अशी खुशखुशीत खारी आपली तयार झालेली आहे. याप्रमाणे आपण पलटून 2 मिनिटं परत पलटून 2 मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे आणि मग काढून घ्यायचं आहे. 3-4 मिनिटात आपल्याला ही बॅच फ्राय करून झालेली आहे. अशाच प्रमाणे सगळ्या खाऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.